अवलिया सर्पमित्रांमुळे अंड्यातील सापांच्या पिल्लांना जीवदान मिळाले। निसर्गाने आपल्याला भरभरून दिला आहे। त्याच्या कुशीत सामावलेल्या सर्व साधन संपत्तीचे जतन करणं, त्याच्यासोबत त्यात वावरणारे प्राणी पक्षी आणि वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे। आणि याच कर्तव्याप्रती प्रामाणिक राहण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी काही व्यक्तिमत्व, काही सामाजिक संस्था या समाजात अगदी प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात। त्यातलंच एक नाव म्हणजे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य। या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि पदाधिकारी सदस्य आज सुद्धा प्राणी पक्षी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जीव ओतून काम करत असतात। आणि त्यातच जिवंत उदाहरण म्हणजे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे उल्वे नोड अध्यक्ष विकी देवेंद्र यांना उल्वे शिवाजीनगर येथील सिडको उद्यानामध्ये असणाऱ्या दगडाच्या आतमध्ये सापांची अंडी निदर्शनास आली। या अवलिया वन्यजीव प्रेमी सर्पमित्राने ती सापाची मिळालेली एकूण 30 अंडी त्या दगडांमधून सुखरूप बाहेर काढून एका वाळूने भरलेल्या बंद डब्यामध्ये तब्बल 21 दिवस ठेवली। त्यानंतर त्या अंड्यांमधून एकूण 28 सापाची पिल्ले जन्माला आली। याची सर्व माहिती महाराष्ट्र वन विभागाचे उरण वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी NG कोकरे यांना कळविण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्व सापांच्या पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात मुक्त संचार करण्यासाठी जंगलामध्ये सोडण्यात आले। वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या विकी देवेंद्र या अवलिया सर्पमित्रावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।